कोपरगाव शहरामध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून चोऱ्यांचं सत्र सुरू आहे। 2 ठिकाणी महिलांच्या गळ्यातील गंठन चोरीला गेल्याच्या घटना घडल्या। त्याचबरोबर साई सिटीमध्ये 3 फ्लॅट भर दिवसा फोडण्याचा प्रयत्न झाला। त्यानंतर मायन्यूजच्या माध्यमातून आम्ही बातमी केली होती की नवीन ठाणेदार साहेब खुर्ची सोडा आणि आज शिर्डी उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती हे स्वतः कोपरगाव शहरामध्ये आलेले आहे आणि ते आल्यानंतर आता कोपरगावचे जे नवीन ठाणेदार आहे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे त्यांनी आता खुर्ची सोडलेली आहे आणि रस्त्यावरती उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामध्ये सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उतरलेले असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी नाकाबंदी केलेली आहे। जे दुचाकी स्वार जे संशयित वाटतंय अशांवरती जे आहे तर या ठिकाणी यांना रोखलं जाते, कागदपत्रांची विचारपूस केली जाते आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर माय न्यूजच्या बातमीनंतर आता पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। शिर्डी उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे नवीन ठाणेदार उर्फ कोपरगाव शहर पोलीस ठाणे नवीन पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे हे स्वतः रस्त्यावरती उतरून कारवाई करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। काल ज्या ठिकाणी कर्मवीर नगरमध्ये महिलेच्या गळ्यातील गंठन चोरीला गेला होता त्या ठिकाणी देखील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे। त्या ठिकाणचा आढावा पोलीस प्रशासनाने पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि आता रस्त्यावर उतरून या ठिकाणी कारवाई करत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर नवीन पोलीस निरीक्षक कोपरगाव शहराचा चार्ज त्यांनी घेतल्यानंतर कुठेतरी ते अशा पद्धतीने रस्त्यावर दिसत नव्हते किंवा पेट्रोलिंग ज्या पद्धतीने पेट्रोलिंग झाली पाहिजे त्या पद्धतीने पेट्रोलिंग होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना कोपरगाव शहरासह परिसरामध्ये वाढलेल्या होत्या आणि त्यानंतर आता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन त्याचबरोबर श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी विभागाचे उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती हे स्वतः आता कोपरगाव शहरामध्ये आलेले आहे। आणि एकंदरीत आपण जर बघितलं सध्याचं चित्र आपण पाहिलं तर कोपरगाव शहरामध्ये पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।